अवकाळी खरं तर पाऊस सुरू झालाय। धुळे, मालेगाव, भिवंडी, साताऱ्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली। अचानक आलेल्या पावसामुळे खरं तर नागरिकांची मोठी तारांबळ पाहायला मिळते। हिवाळ्यात आता अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून धुळे, मालेगाव, भिवंडी, साताऱ्यात अवकाळी पाऊस सुरू झालाय। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडते। जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली। आज आणि उद्या श्रीनगर विमानतळावरून असणाऱ्या सर्व विमानसेवा रद्द करण्यात आल्या। आज श्रीनगर विमानतळावरून उडणारे सर्व 8ही विमान रद्द केल्याची माहिती आहे। श्रीनगर, जम्मू आणि दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बर्फ असल्यामुळे रस्ते देखील बंद आहेत। विमानसेवा आणि रस्ते बंद असल्यानं पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकलेत। आता 29 तारखेला रात्री श्रीनगर विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती असून झालेल्या बर्फवृष्टीचा पर्यटकांना मोठा फटका बसतोय। मुंबईत भारतीय जनता पक्ष आपलाच महापौर करणार अशा शब्दात संजय राऊतांनी खरं तर भाजपा आडून आता एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा डिवचलंय। महापौर हा भारतीय जनता पक्षाचाच होईल। अमित शहाना, मोदींना मुंबईवर जर ताबा मिळवायचं जे का स्वप्न आहे त्यांचं पूर्णपणे, त्याच्यामुळे ते आपला स्वतःचा महापौर करतील आणि 2.5 वर्षांनंतर वगैरे काही कोणाला मिळणार नाही। संजय राऊतांनी भारतीय जनता पक्षाच्या आडून एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा डिवचले। मुंबईत भारतीय जनता पक्ष आपलाच महापौर करणार असं विधान यावेळी संजय राऊतांनी केलं। एक महत्त्वाची बातमी समोर येते। मराठा कुणबी जात प्रमाणपत्राच्या कामाला गती द्या। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत असे आदेश देण्यात आले। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे आदेश दिल्याची खरं तर महत्त्वाची माहिती मंत्रालयात मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।